नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। मनोज जरांगे मागणी करत असलेले गॅझेट ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाणे यांनी समोर आणले आहेत। आंतरवाली सराटीच्या वेशीवर उपोषणाला बसलेले मंगेश ससाणे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गॅझेट दाखवले। त्यात त्यांनी हैदराबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट दाखवत मराठे हे शूद्र नसून क्षत्रिय आहेत, लढवय्ये आहेत असा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे मराठे हे सामाजिक मागासलेले नसताना जरांगे गॅझेटमधील चुकीची माहिती देत आहेत आणि त्यांचं ऐकून सरकार हे गॅझेट लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत। त्यामुळे सरकार या गॅझेटचाही अभ्यास करावा। त्यांच्याकडे हे गॅझेट नसतील तर आम्ही त्यांना पोस्टाने पाठवू, पण आम्हाला अडाणी समजू नका अशी प्रतिक्रिया मंगेश ससाणे यांनी दिली आहे। कुलाब्यामध्ये कुणबी समाजाची नोंद आहे। पान नंबर 54 वर कुणबी हे संपूर्ण जिल्ह्यात सापडतात आणि ते शूद्र म्हणून गणले जातात। त्यांची उत्पत्ती ब्रह्माच्या पायापासून झाली आहे असे मानतात। हे ब्रिटिश गॅजेटर मध्ये लिहिलेले आहे। मग मराठे शूद्र आहेत का? याच्यामध्येच फरक आहे। मराठे क्षत्रिय आहेत हे बऱ्याच गॅजेटर मध्ये आलेले आहे। आणि आता सर्वात महत्वाचं जे जरांगे म्हणतात की आम्हाला निजाम आरक्षण देणार, हैदराबाद गॅझेट हे आहे। हैदराबाद गॅझेट निजामाचं गॅझेट, याच्यावर 32 नंबर पानावर एरिया आणि पॉप्युलेशन याच्या नोंदी आहेत। याच्यामध्ये 16 नंबरला आपण पाहता लिहितं 16 नंबरला कापू, त्याच्या आतमध्ये कंसात म्हणजेच कुणबी, त्यांची लोकसंख्या लिहिलेली आहे 42,846 आणि 33 नंबर पानावर स्पष्ट लिहिलेलं आहे कॉलम मध्ये मराठा किती नंबर आहे? 36व्या नंबर नोंदीला आहे। 26व्या नंबर 50,637। जर निजाम गॅजेट लागू करा म्हणता आणि निजाम हैदराबादच्या याच्यामध्ये मराठा आणि कुणबी एक म्हणता तर यांनी हे काय खोटं केलं असतं त्यावेळेस। आता आम्ही याच्यात बदल केलेले आहेत। हेच गॅजेट तुमच्या तोंडावर मारतो। माझं एक सांगणं आहे, ज्या निजामाच्या भरोशावर जरांगे मराठा समाजाला कुणबी दाखल्यांद्वारे ओबीसी मध्ये घुसवायचं ठरवतात हे सगळे गॅजेट मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे खोटं ठरवणार आहेत का? ही आकडेवारी खोटं ठरवणार आहेत का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराजे देसाई तुम्हाला फक्त जरांगे सांगेल तेच तुम्ही गॅजेट तुम्ही अभ्यास करणार? ह्या गॅजेटांचा कोण अभ्यास करणार? हे गॅजेट कधी लागू करणार? करा हे सगळे गॅजेट लागू। तुम्हाला जरांगेच्या अर्धवट ज्ञानातून जर ओबीसींचा घात करायचा असेल तर आम्ही पण अभ्यास आहे, आमच्याकडे पण पुरावे आहेत। सरकार आणि कायदे हे पुराव्यांवर, कागदपत्रांवर किंवा कायदेशीर तरतुदीनुसार केले पाहिजेत, काय जरांगेच्या सांगण्यावरून। आमचं सरकारला स्पष्ट म्हणणं आहे, तुम्ही आमच्या अंगावर जर गॅजेट मारत असताल तर हे गॅजेट घ्या, तुमच्याकडे नसतील तर हे पाठवतो आम्ही पोस्टाने, पण आम्हाला अज्ञानी अडाणी समजू नका। शंखनाद न्यूज साठी ब्यूरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।